तुम्ही आता धनुष्यबाणाचं बटन दाबून घरी बसवा आणि यांचं कायमचं राजकारण संपवा. जा म्हणाव कुठं ठेकेदारी करत बसायची तिकडच ठेकेदारी कर आणि आपल्या पोटा पाण्याचं बघ, संसार कर. कशाला उगीच तुला समाजकारणच जमत नाही तर कशाला असल्या भानगडी करतो. समाज करणारे कसे असावेत? अनंतराव लंगडे बाबासारखे असावेत, त्यांनी गावचा विकास केलाय. राजश्रीताई सारखे असावेत, अजितदादांसारखे असावेत. असे याला म्हणतात समाजकारण करणारे आणि विकास करणारे. राणादादांसारखे असावेत, मल्हारदादांसारखे असावेत. अशा व्यक्तींना या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वांना मोठं करायचं आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणायची. त्यामुळे परत एकदा सांगतो, धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु साहेबांना, बऱ्याच जणांना, बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे. त्यामुळं इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे सर यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित बंधूंनो, सर्वात समोर बसलेल्या आहेत लाडक्या बहिणी. या लाडक्या बहिणीसाठी सावित्रीमाईंनी कष्टा खाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टा खाला होता, महात्मा फुलेंनी कष्टा खाला होता. म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली, बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ बाईंनी या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये क्रांती केलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी त्यांनी इतकं भरभरून दिलेलं आहे, ती सुरुवात आहे. या महाराष्ट्रामध्ये आमचा रस्ता कुणाकडून जात असेल तर ते एकनाथ भाईकडून जातो. कारण सर्वसामान्य माणसाला, इथल्या बहुजन समाजाच्या माणसाला नेता, आम्हाला आता नेता खरोखर मिळालेला आहे. एकनाथ भाईच्या माध्यमातून या समाजातला, तळागाळातला वंचित समूह जोडतो आहे. आज सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदरावजी आंबेडकर असतील, सन्माननीय गवई साहेब असतील, कवाडे साहेब असतील, यांनी सांगितलं की आम्ही गेल्या लोकसभेला भावनिक होऊन मतदान केलो आणि सांगितलं घटना बदलणाऱ्याला आम्ही मतदान करणार नाही. पण ही वस्तुस्थिती नव्हती. एकनाथबाईचं काम बघितलं आम्ही. एकनाथबाईने बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स कॉलेजला औरंगाबादला 500 कोटीचं अनुदान दिलं. आतापर्यंत कोणीच 500 कोटी अनुदान दिलं नाही. मग हा रस्ता कुणीकडून जातो? पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभा करण्याचं काम या अलीकडच्या काळामध्ये एकनाथबाईच्या माध्यमातून होते. म्हणून ही विकासाची गंगा आता चालणार आहे. आता जाती जातीमध्ये भांडण न करता आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये यायचं आणि विकासाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बोलायचं आहे. आपल्याकडले आमदार आणि खासदार, आम्ही म्हणतो त्यांना हऱ्या आणि नाऱ्या. एक बोलतो आणि दुसरा गप्पच बसतो, कारण तो त्याच्या ओलिसामध्ये आहे, त्याला बोलूच देत नाही आमदाराला. कारण एवढी दहशत आहे खासदाराची की ते सांगतात की मी माझ्या घरातला माणूस दिला नाही. अरे त्यांना शल्य आहे, ते त्यांना दुःख आहे. त्यांचा माणूस त्यांना आमदार करायचा होता, त्यांना भाऊ त्यांचा आमदार करायचा होता, पण त्यांचा शल्य आहे. कारण निष्ठेच्या नावाखाली या माणसांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकांना वेटी दिलेला आहे. आता हे वेठबिगारी आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे आणि हऱ्या नाऱ्याला आपल्याला पुढच्या वेळेस बर्बाद करून सोडायचं आहे आणि त्याची सुरुवात या जिल्हा परिषदेमधून करायची आहे. मी तुम्हाला विनंती करतो, आमची प्राध्यापिकाबाई, आमच्या ताई हे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये ते इंजिनियर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये या तालुक्याचं सभापती पद जर आलं तर या तालुक्याचा विकास होणार आहे आणि तुमची जबाबदारी वाढलेली आहे. कारण तुम्हाला आता सभापतीला मतदान करायचं आहे. कारण हे एवढे हुशार, आपल्याकडे एकही महिला नाही. म्हणून मी सांगतो की आमचे लंगडे साहेब तर अतिशय हुशार आहेत. नाव फक्त लंगडे आहेत पण कामाला पळतात, ते सतत पळतात. म्हणून ही अतिशय चांगली जोडी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि या मशातून आपण क्रांती करूया. आपल्या या धनुष्यबाणाला आणि कमळाला निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय शिवाजीप्पा कापसे साहेब